नाम गोड पुरे गोड सकाळ हे पुरे गोड सकाळ हे पुरे गोड सकाळ नाम गोड पुरे गोड सकाळ हे पुरे गोड सकाळ हे पुरे गोड सकाळ हे नाम गोड गोड रे गोड सकाळ हे पुढे गोड सकाळ पुढे गोड सकाळ गोड नाम गोड पुढे गोड सकाळ पुढे पुढे गोड सकाळ रसनाई रसा विटे घेता गोटे अधिक घेता गोटे अधिक रसनाई मरण गाठी येणे तुटे संसारी येणे तुटे संसार आणि रसा विटे घेता गोटे अधिक घेता गोटे अधिक घेता रसनाई रसा विटे घेता गोट अधिक घेता गोट अधिक आहार झाला हा विठ्ठल आहारी हा विठ्ठल आहारी हा विठ्ठल आहारी नाम गोड पुरे गोड सकळ हे रसनाई रसा विटे घेता घोटे अधिक हे अनेका रसे मरण गाठी अनेका रसे मरण गाठी येणे तुटे संसारी रसनाई रसा विटे घेता घोटे अधिक हे तुका म्हणे आहार झाला तुका म्हणे आहार झाला हा विठ्ठल आम्हासी रसनाई रसा विटे गीता गोटे अधिक हे ध्येयं सदा परिभवग्नमभिष्टदुहं थपका तीर्थास्पदं श्रीविरञ्चनुतं शरण्यं वृद्धार्त्यं प्रणतपाल भवाब्धिभूतं वंदे महापुरुष ते चरणारविंदं श्री संतांची माता चरणारविंदं अयोग पीठित धीमरथ्यं वरं पुण्डरीकाय दातुं निन्द्रैः समागत्य तिष्ठं तमानन्दगं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगाकरु प्रथम नमो दुसरे चरण संतांचे या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उद्धारा सोपान देवा बाबाई नमो त्रिभुवन पावने अद्यत्रय जननी देवाची नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा
नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती संपादनां च विदाय भक्तं विलोकितोयेन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुणतं मस्तके पायावरी। या वारकरी संतांच्या काय माझी वाणी माणील संताशी रंजव चित्ताशी आपुल्या विढाला विढाला हरी विठाला नाम गोड पुरे कोड सकळ ही रसनाईरा रसा विटे घेता घोटे अधिक प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवे करता निवडलेला अभंग श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबार यांचा 4 चरणाचा आहे आणि या अभंगाच्या द्वारा श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबाराय आपल्या अंतःकरणात देवाच्या नामाविषयी असलेली अनन्यता आणि त्याविषयीची अलौकिकता विशद करतात। मुक्त कैवल्य तेजोमती भगवान श्री ज्ञानोबाराय श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबाराय आणि आपल्या परिसरातील सर्व साधू संत महंतांच्या कृपा आशीर्वादाने तसेच श्रीमंत संत सावता महाराज यांच्या 729व्या समाधी सोहळ्याच्या निमित्ताने हा आपला चालत असलेला किती वर्ष सप्ताहाचा 8वं वर्ष आणि 5 दिवसीय अखंड हरिनाम सप्ताह मौजे कानडी माळे त्यातील प्रथम क्रमांकाची सेवा आदरणीय हरिभक्त परायण द्वारकादासजी महाराज राऊत यांच्याकरवी माझ्याकडे आलेली आहे। अर्थात आपल्या सर्व सप्ताह कमिटीच्या वतीने ही सेवा माझ्यासारख्या पामराकडे आलेली आहे। आपल्याकडे उरलेल्या वेळेमध्ये मला सद्गुरु जोग महाराज सुबुद्धी देतील त्या पद्धतीने मी आपल्यासमोर सुंदर असं चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहे। तुम्ही फक्त सर्वांगाचं कान करून तुम्ही काय करा श्रवण करा। विठ्ठल आदरणीय गुरुवर्य संदीपान दादांच्या मुखात एक वाक्य ते नेहमी म्हणत असतात, कीर्तनकार जर गावाला नवीन कीर्तनकार जर गेला एखाद्या गावाला कीर्तन करण्याकरता तर त्या कीर्तनकाराच्या समोर 2 प्रकारची विधा असते। कोणती? जर कीर्तनकाराने कीर्तनामध्ये जगद्गुरु तुकोबाराच्या गाथेतील अभंगाची प्रमाण, ज्ञानेश्वरीतील काही ओव्या, गीतेतील काही श्लोक, पंचदशीतले काही श्लोक याचं उच्चारण करून जर तो चिंतन करायला लागला तर महाराज लोक काय म्हणतात, कीर्तनकार आणखी नवीन आहे। दादाच्या मुखात वाक्य कीर्तनकार आणखी नवीन आहे आणि तोच कीर्तनकार जर या कुठल्याच ग्रंथाला स्पर्श करत नसेल काहीतरी भाष्कळ बोलत असेल तर बसलेली माणसं म्हणतात कीर्तनकाराने अजून ग्रंथाला शिवलेलं नाही। अशी 2 प्रकारची द्विधा प्रत्येक कीर्तनकाराला असते। मग ही दोन्ही प्रकारची द्विधा मला कशी सांभाळता येईल आणि त्या चिंतेनं त्या दृष्टीने मी आपल्यासमोर एक चिंतन एक तासभर चिंतन मांडण्याचा प्रयत्न करतो। नाम गोड पुरे गोड सकळ ही रसनाईरा रसा विटे गीता गोटे अधिक हे अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय नामाची अलौकिकता सांगून त्याविषयी आपल्या अंतःकरणात असलेली अनन्यता विशद करतात। माणसाने जीवन जगत असताना जे काही अलौकिक आहे आणि त्या अलौकिक तत्वाच्या ठिकाणी जीवन काय केलं पाहिजे महाराज, अनन्य केलं पाहिजे। माझा आवाज सगळ्यांना स्पष्ट येतो? जे काही अलौकिक आहे त्या अलौकिक तत्वाच्या ठिकाणी माणसाने जीवन अनन्य केलं पाहिजे। माणसाला जीवनामध्ये जे काही अलौकिक तत्व आहे हेच आवडलं पाहिजे। जे अलौकिक आहे तिथेच आपण आपलं जीवन अनन्य केलं पाहिजे। अलौकिकता आणि अनन्यता या दोन्हीचा जर आपल्या जीवनात समन्वय प्राप्त झाला तर माणसाचं जीवन सुखी होत असतं। या उलट अलौकिकता आणि अनन्यता याच्यामध्ये जर विमुखता प्राप्त झाली तर माणसाचं जीवन दुःखी होत असतं। म्हणून जीवन जगत असताना या 2 गोष्टीशी अर्थात अलौकिकता आणि अनन्यता या 2 गोष्टीशी जीवन अनन्य केलं पाहिजे। आता हा प्रश्न सर्वसामान्य माणसाला निर्माण होईल की या 2 गोष्टीच्या ठिकाणी जीवन अनन्य का करायचं? तुम्ही जे अलौकिक सांगताय अलौकिक आहे काय? जर याचा विचार केला तर शास्त्रामध्ये फक्त शुद्ध ब्रह्म परमात्मा तत्वच काय आहे
अलौकिक आहे. पण याचा जर उपाधी भेदाने आपण जर याचा विचार केला तर शास्त्राने 3 गोष्टी अलौकिक. त्यामध्ये आता सगळेजण नीट लक्ष घेऊन ऐका. त्यामध्ये देव अलौकिक आहे, देवमान्य संत अलौकिक आहेत आणि देवाचं नाम अलौकिक आहे. परत सांगतो, देव अलौकिक आहे, देवमान्य संत अलौकिक आहेत आणि देवाचं नाम अलौकिक आहे. मग या 3 तत्वाशी, देवाशी, देवमान्य संताशी आणि देवाच्या नामाशी आपण आपलं जीवन आनंद केलं पाहिजे. महाराज, आपल्याला आपल्या जीवनात या 3च गोष्टी अधिक आवडल्या पाहिजे. परंतु गंमत आपली ही घडते, आपल्याला या 3 गोष्टी आवडत नाहीत आणि बाकीच आपल्याला बरंच काय आवडतं. आता कुणाची काय आवडे मला ती सांगायची नाही, आपलं ते चिंतन वेगळं आहे. तर माझा मुद्दा हा आहे की अलौकिक तत्वाच्या ठिकाणी आपलं जीवन अनन्य केलं पाहिजे. मी 3 तत्व आपल्या समोर मांडलेत बरं का, अलौकिक. आता माझ्या ते लक्षात नाही, पण बसलेल्या माणसावर आधी जबाबदारी आहे. हे 3 तत्व कोणते ते मी विचारलं मला सांगा माय बाबा. मग या 3 तत्वाला अलौकिक का म्हणायचं तर शास्त्र सांगतं, लौकिक जगाला जे कळत नाही ते अलौकिक असतं, काळाची सत्ता ज्याच्यावर चालत नाही ते अलौकिक असतं आणि पंचमहाभूतामध्ये जे अडकत नाही ते कसं असतं, अलौकिक असतं. हे 3 निकष ज्या तत्वाला लागू होतात तेच तत्व कसं आहे, अलौकिक आहे. मग मी 3 तत्व आपल्या समोर अलौकिक मांडले. देव अलौकिक आहे. का बरं देव अलौकिक आहे? आताचे 3 निकष लावा की या तत्वाला. लौकिक जगाला बोला देवाचं महत्व कळत नाही. महाराज तुम्ही म्हणाल कशावरून? लौकिक जगाला देवाचं महत्व कळत नाही याच्याकरता आपल्याकडे एक प्रमाण आहे. जगद्गुरु तुकोबार आहे, देवासंबंधी जगासंबंधी देव टोपलीत घातलेला आहे आणि प्रत्येकाच्या दारावर जाऊन म्हणतायत देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, जगासंबंधी जगद्गुरु तुकोबार आहे. देव टोपलीत टाकलेला आहे आणि प्रत्येकाच्या दारावर जाऊन म्हणतायत देव घ्या कोणी, देव घ्या कोणी. असं म्हणल्यानंतर लोकांची प्रतिक्रिया जी आहे ते आपल्या इथे महत्वाची आहे. विडाला
कैलासामध्ये देव घेऊन जाताय, परंतु लौकिक जगाला देवाचं महत्व कळत नाही. याच्या करता प्रमाणे देव न लगे तुमचा देव आम्हाला नको, याचा अर्थ हा की लौकिक जगाला देवाचं महत्व कळत नाही, म्हणून देव कसा आहे, अलौकिक आहे. दुसरा निकष मी सांगितला होता की काळाची सत्ता देव या तत्वावर चालत नाही. विडाला विडाला या विश्वातली प्रत्येक गोष्ट देवाच्या सत्ते आणि शक्तीने चालते महाराज. बरोबर आहे. आपण या जमिनीवर राहून व्यवहार करतो, आपण या जमिनीवर बोर पाडतो, या जमिनीवर आपण घर बांधतो. मग ही जी जमीन आहे, ही जी काही पृथ्वी आहे, कशामुळे स्थिर आहे बाबी? कशामुळे? कारण ज्ञानोबा याचं वर्णन करतात. ज्ञानोबा म्हणतात समुद्र महाजळी मेरी गालो असे भूतळी हे पासूची ढेपुळी विरेचना. हे त्याचं उत्तर आहे. पृथ्वी का स्थिर आहे? आता आपल्याला थोडस जरा विस्कळीत पण व्हायला बस बस विडाला विडा ऐका ऐका. या जगामध्ये पाणी किती टक्के आहे? पाणी पाणी बोला. पाणी किती टक्के आहे? 71% पाणी आहे. आणि पृथ्वी किती टक्के आहे? 29% पृथ्वी आहे. मग आपल्याला सोपा दृष्टांत माहितीये. एका तांब्याभर पाण्यामध्ये एक जर मातीचा ढेकूळ टाकला तर काय होतो? विरघळतो. कशामुळे विरघळतो? क्षेत्रफळाच्या दृष्टीने पाणी जास्त आहे, विरघळतो. हा जर तुमचा सिद्धांत असेल, हा जर तुमचा अनुभव असेल, तर 71% पाण्यामध्ये 29% असणारी जमीन का विरघळली नाही? याचं उत्तर हे आहे. समुद्र महाजळी मिरगाल असे भूतळी, म्हणून समुद्र महाजळी हे पासूची ढेपुळी विरेचना. भगवान परमात्मा या पृथ्वीच्या बुडाशी जाऊन बसलेला असल्यामुळे आपण या पृथ्वीवर काय करतो? व्यवहार करतो. याचा अर्थ देवावर काळाची सत्ता चालत नाही. आणि तिसरा निकष आहे की पंचमहाभूतामध्ये भगवान परमात्मा अडकत नाही. या 5ही महाभूताला पृथ्वी तेज वायू आणि आकाश, पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश, या 5ही महाभूताला जन्म देणारा भगवान परमात्मा आहे. एक लेणे कंटेचे म्हणून आहे, कंटेची म्हणून या येणे केले निर्माण आई चौदाई बोणे गगनचंद्र मेघ सूर्य तारांगणे 5ही महाभूते भौतिके भिन्ने भिन्ने. याचा अर्थ भगवान परमात्म्याने 5 महाभूत काय केलेले आहेत? निर्माण केलेले आहेत. मध्ये इकडे वर्णन करताना म्हणतात की एकदा आकाशाला लपंडाव खेळावा वाटला. महाराज आकाशाला लपंडाव खेळावा वाटला. मग जर आकाशाला लपंडाव खेळावा वाटला असेल तर आकाश कुणाच्या आड लपेल? म्हणजे ज्याच्या आड लपायचे ते लपणाऱ्यापेक्षा कसं असलं पाहिजे? व्यापक असलं पाहिजे, मोठं असलं पाहिजे. बघ आकाश कुठे लपेल? ज्ञानोबा सांगतात की नभ तुझं माझे खेळे लपी तपी. आकाश सुद्धा या भगवंताच्या पाठीमागे लपायला जातं. एवढा भगवान परमात्मा कसा आहे? व्यापक आहे. मग या 5 महाभूताला भगवान परमात्म्याने निर्माण केलेलं असल्यामुळे पंचमहाभूतामध्ये भगवान परमात्मा अडकत नाही. काळाची सत्ता देवावर चालत नाही आणि लौकिक जगाला देवाचं महत्व कळत नाही. या मुद्द्यावर मी परत आलो. का कळत नाही? इथं आलेलं संख्येहून ठरवा की आपलं कानडी गावामध्ये किती मतदान आहे? 2500. मग इथं 500 तरी लोक आहेत का? बरोबर आहे. आहेत काही ते 500 लोक. याचा अर्थच हा की लौकिक जगाला देवाचं महत्व कळत नाही. अहो हा परमार्थ, हे कीर्तन, देवाचं नामस्मरण एवढं पवित्र आहे महाराज की अपवित्राला पवित्र करण्याचं काम करते. याला काळ वेळ नाम चारिता नाही, दोन्ही पक्ष पाहिजे उद्धर. याला काळ नाही, वेळ नाही. कुठल्याही काळी घ्या,
देवाचं नाव असाल ते करा जेथे तेथे असाल ते करा चिंतन प्रगट कसारा असाले ते करा जेथे जेथे. याचा अर्थ तुम्ही उत्तरार्थ घेऊ नका बरं तुमच्या आचरणामध्ये. असाल ते करा जेथे तेथे म्हणजे सप्ताह चालू असताना घरी झोपू नका किंवा घरी बसून भजन करत नका बसू. सप्ताह चालू असल्यानंतर इकडे आलं पाहिजे. कशा करता सप्ताह करायचा? काहीतरी परिवर्तन घडावं याच्या करता सप्ताह असतो महाराज. दरवर्षी वार्षिक नियमाप्रमाणे सप्ताह येतो आणि तो करायचा म्हणून सप्ताह करायचा नसतो. काहीतरी आपल्यात परिवर्तन घडायला पाहिजे याच्याकरता सप्ताह असतो. आपला मुद्दा हा होता की देवाचं नाम अपवित्राला पवित्र करणार आहे. मग कुठल्या तरी दहीपीठामध्ये आपण जर इकडे येत नसाल, जर डोक्यात घेत असाल, हा मोठा अपराध आहे. 729वा समाधी सोहळा सावता महाराजांचा आहे आणि आपण जर घरात रगी घेऊन जर झोपले असाल, महाराज मोठा अपराध आहे. आपल्या गावामध्ये एवढी वास्तू महाराजांची उभा केलेली आहे, एवढं भव्य दिवस स्वरूपाचं मंदिर आदरणीय मला वाटतं रामकृष्ण बापूंच्या मार्गदर्शनाने आपल्या गावात एक गोड असं मंदिर झालेलं आहे. त्यांच्याच मार्गदर्शनाने हा सप्ताह चालू आहे. मग आपण इकडे यायला पाहिजे का नाही? माझं तर मत आहे सगळ्यांनी यायला पाहिजे. आज समाजाची एक कमतरता आहे आणि प्रत्येक ठिकाणी हीच गमत म्हणजे गाव किती मोठा असू द्या महाराज, लोक कीर्तनाकडे यायला तयारच नाही. लोकच कीर्तनाकडे येणार, किती आग्रह करू द्या. लोकांना देवाचं घेणं देणं. आपला मुद्दा हा चालू होता की लौकिक जगाला देवाचं महत्व कळत नाही, त्याच्यावर काळाची सत्ता चालत नाही, पंचमहाभूतामध्ये देव अडकत नाही. म्हणून भगवान परमात्मा कसा आहे? अलौकिक आहे. विडाला विडाला दुसरं तत्व मी सांगितलं होतं बघा. कोणतं? संत. ते ऐकणार आहेत. देवमान्य संत अलौकिक आहेत. का बरं देवमान्य संत अलौकिक आहेत? लावा आहेत ते निकष. लौकिक जगाला देवमान्य संतांचं महत्व कळत नाही आणि देवमान्य संतांचं जर महत्व कळालं असतं तर त्या त्या काळातील त्या त्या प्रतिष्ठित लोकांनी साधू संतांना महाराज त्रास दिला नसता. जगद्गुरु तुकोबा डोळ्यासमोर ठेवा. जगद्गुरु तुकोबरायाला मंबाजी बुवाने काट्याच्या काठीने मारले का नाही? बरोबर आहे. आणि जगद्गुरु तुकोबाराच्या कीर्तनात मंबाजी बुवा नाहीत म्हणून म्हणले मला आनंद नाही, म्हणून मंबाजी बुवाच्या घरी जातात आणि मंबाजी बुवाला म्हणतात बाबा तुम्ही आज कीर्तनात नाही, मला आनंद येत नाही. तुम्ही काल मला काठीने मारलं, तुमच्या हात दुखत आहेत का? चोपून देऊ का? अहो हे उगेत तुकोबार यांचे. आणि अशा संतांना त्या काळातील लोकांनी त्रास दिला. याचा अर्थ काय? लौकिक जगाला संतांचं महत्व कळत नाही. किंवा ज्ञानोबाच्या समोर घ्या, भीक मागून आणलेली किंवा भिक्षा मागून आणलेलं पीठ सुद्धा खाऊ दिलं नाही. ठिकाणी मातीत विस्कटला. आता हा सगळा आपल्याला इतिहास माहिती. मला तिकडे जास्त खोल घुसायचं नाही. फक्त मला हे पटवून द्यायचं की लौकिक जगाला संत महात्म्याचं महत्व कळत नाही. म्हणून संत महात्मे कसे आहेत? लौकिक आहेत, अलौकिक आहेत. ऐकणारे सांगले ना, एखादा शब्द जात नाही सांगायचा एवढ्याला एवढ्याला. कसं आहे? संत महात्म्यावर काळाची सत्ता चालत नाही. जगा काळ खाय आम्ही माता दिलय पाय किंवा काळ गुलाम सलाम करी घरी राबत असे. ही योग्यता जगद्गुरु तुकोबार यांची असल्यामुळे काळाची सत्ता संतांवर चालत नाही आणि पंचमहाभूतामध्ये संत महात्मे अडकत नाही. पृथ्वी तेज वायू आणि आकाश या पाचही महाभूताला संतांनी कसं कसं जिंकलं याचा इतिहास आपल्याकडे आहे. पृथ्वी या तत्वाला विश्वमौली ज्ञानोबाराने जिंकला. आपला देह पृथ्वी या तत्वामध्ये विसर्जित केला. ज्ञानदेव घेतले
समाधी बैसला निर्वाण कथा कीर्तन करीतो. ज्ञानोबाराने पृथ्वीतत्वामध्ये आपला देह विसर्जित केला. पृथ्वी आप या तत्वाला शांती ब्रह्म नाथांनी जिंकलं. आपला देह पाण्यामध्ये विसर्जित केला. तेज या तत्वाला चित्ताला मुक्ताबाईने जिंकलं. तेज या तत्वामध्ये चित्ताला मुक्ताबाईने आपला देह समर्पित केला. पृथ्वी आप तेज वायू या तत्वाला जनार्दन महाराजांनी जिंकलं. आणि आकाश या तत्वाला श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबार यांनी जिंकलं. आपला देहच घेऊन कुठे गेले? सदैव देह घेऊन वैकुंठाला. याचा अर्थ जगद्गुरु तुकोबार आकाश या तत्वाला जिंकलं. विडालं विडालं. म्हणून लौकिक जगाला देवमान्य संतांचं महत्व कळत नाही म्हणून संत लौकिक आहेत. काळाची सत्ता त्यावर चालत नाही म्हणून संत लौकिक आहेत. आणि पंचमहाभूतामध्ये संत महात्मे अडकत नाहीत म्हणून संत महात्मे कसे आहेत? अलौकिक आहेत. आणि तिसरं तत्व होतं देवाचं नाम. देवाचं नाम का अलौकिक आहे? तर लौकिक जगाला देवाच्या नामाचं महत्व कळत नाही म्हणून देवाचं नाम कसं आहे? अलौकिक आहे. तुम्हाला कशाहून देवाचं नामाचं महत्व कळत नाही? अहो लोक कीर्तनात बसले तरी सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणत नाहीत. याला काय आता वेगळं प्रमाण द्यायची गरज आहे का? बोला. आता हे प्रत्यक्ष प्रमाणे मानत विठाला विठाला तरी सुद्धा काही लोकांनी टाळ्या वाजल्या बरं. पण काही लोकांनी टाळ्या वाजवलं नाही याच्याकरता वेगळं प्रमाण देत नाही. प्रत्यक्ष प्रमाण आहे. लौकिक जगाला देवाच्या नामाचं महत्व कळत नाही म्हणून देवाचं नाम अलौकिक आहे. दुसरा आहे काळाची सत्ता देवाच्या नावावर चालत नाही. ज्ञानोबा म्हणतात जारज स्वेदज अंडज उद्बीज आटे हरिनाम नाटे ते बरवे. देवाचं नाम कोणत्याच काळात आहे. काळाची सत्ता देवावर चालत नाही. विडाला विडा. आणखी कसायला ना आणखी कसायला ना लौकिक जगाला देवाच्या नामाचं महत्व कळत नाही. परत काळाची सत्ता देवाच्या नामावर चालत नाही. आणि पंचमहाभूतामध्ये देवाचं नाम अडकत नाही. पृथ्वीपेक्षा आप 10 पटीने व्यापक आहे. आपापेक्षा तेज 10 पटीने व्यापक आहे. तेजापेक्षा वायू 10 पटीने व्यापक आहे. आणि वायूपेक्षा आकाश अनंत पटीने व्यापक आहे. पण आकाशापेक्षा सुद्धा देवाचं गगनावनी वाण नाम आहे. गगनावनी वाण नाम आहे. गगनावनी वाण नाम आहे. गगनावनी
गगनापेक्षा सुद्धा देवाचं नाम कसं आहे, मोठा आहे. गगनाहून वाढ, वाढ या शब्दाचा अर्थ श्रेष्ठ आहे किंवा दुसरा अर्थ काय, व्यापक. गगनापेक्षा सुद्धा देवाचं नाम कसं आहे, मोठा आहे, व्यापक आहे. मग मला सांगा, आकाशापेक्षा मोठं असणारं देवाचं नाम काही महाराज मंडळी किंवा काही गुरुवारी मंडळी आपल्या शिष्याला खोलीच्या आतमध्ये बोलून दरवाजा बंद करून उपरण्याच्या आतमध्ये कानात कसं काय सांगत असतील, कसं काय सांगत असतील. देवाचं नाम तर आकाशापेक्षा कसं आहे, मोठे. मग देवाचं नाम आकाशापेक्षा मोठं असणार आहे, उपरण्यात कसं काय जागे. आणि त्यांना जर आपण विचारलं तुमच्या गुरुनी कोणता मंत्र दिला मला सांगा ना, माय बाप ते काय म्हणतात, नाही 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 तो मंत्र गुरुनी सांगितले कोणाला सांगू नका. म्हणजे किती आग्रह करून तुम्ही विचारा, सांगणार नाही महाराज ते. पण जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात उघडा मंत्र जाणा, रामकृष्ण हरी म्हणा, सुटते यातना गर्भवास. आपला उघडा मंत्र आहे, पण त्यांना तुम्ही किती आग्रह करून विचारा, ते मायबाप सांगणार नाही. मग का बरं सांगत नाहीत ते मंत्र, याच्याकरता एक दृष्टांत सांगतो, मग आपल्या लक्षात येईल ते का सांगत नाहीत. ऐका, सप्ताहामध्ये गाथा भजन असतं, गाथा भजन झालं आणि काही वारकरी मंडळी जेवण्याकरता त्या यजमानाच्या घरी गेले. घरी गेल्याच्या नंतर सप्ताहाच्या पंक्तीची खळबळ चालूच होती. वारकरी आले, त्या गडबडीत एका लहान मुलाने देहधर्म केला होता. मग ते माणसं वारकरी सगळे आलेत म्हणल्यानंतर त्या बाईने काय केलं, त्याच्यावर पेपर झाकून तिथं पाठवलं. आणि वारकरी आले, या बाजूला काही वारकरी बसले, या बाजूला काही वारकरी बसले, हॉल गच्च झाला. मग पंक्तीला वाढायला चालू केलं, एक एक पदार्थ वाढला, पात्रावळे वाढले, सगळे काही पदार्थ वाढले. आणि म्हणले वजनी कवळ घेता, थांबा थांबा म्हणले, पंक्तीत भेद कशाला करता, त्याच्या खाली काय झाकून ठेवलं ते वाढा म्हणले. काय म्हणले ते वारकरी हुशार असतात, पंक्तीत भेद करू नका म्हणले, त्याच्या खाली काय ठेवलं ते वाढा. ते घरचा यजमान म्हणला, माय बाप याच्या खालचं काहीच विचार नका, एवढंच स्वयंपाक जेवायला केलाय, तुम्हाला सगळं वाढलंय, तुम्ही करा चालू. म्हणा वदनी कवळ घे, थांबा म्हणले, त्याच्या खालचं काय आहे ते वाढा. ती बाई म्हणली, महाराज त्याच्या खाली जे काय आहे ते सांगण्यासारखं नाही. बरोबर आहे, देवाचं आपलं त्याच्या खाली जे काय आहे खरंच महाराज ते सांगण्यासारखं नाही. जसं त्या माणसाला जर आपण विचारलं तर तुमच्या गुरुने कोणता मंत्र दिला, तर ते म्हणतात नाही आमच्या गुरुने सांगायचं सांगितलं नाही. ज्या अर्थी सांगत नाही त्या अर्थी ते तितकं वाईट असलं पाहिजे. विडाला तीन अलौकिक गोष्टी आपल्या समोर मांडल्या. कोणत्या, देव अलौकिक आहे, देवमान्य संत अलौकिक आहे आणि देवाचं नाम अलौकिक आहे. आणि आपण जीवन जगत असताना या तीनच तत्वाशी आपण आपलं जीवन अनन्य केलं पाहिजे. माणसाच्या जीवनामध्ये अन्यता नसावी, अनन्यता असावी. म्हणून भगवान ज्ञानोबा म्हणतात, जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारे मी, जन्म मरण या लागी शरणागत शरण मीची येतो. परमार्थ करत असताना परमार्थपदिक साधकाने आपण परमार्थामध्ये आहोत, तर त्या ठिकाणी आपलं जीवन कसं केलं पाहिजे, नम्र झाला भरपूर मजा येणार आहे. त्यात अजून तुम्हाला दीपक महाराजांची भर पडली, मग तर खूपच आनंद झाला. बघा महाराजांनी प्रमाण दिलं, नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. परमार्थ करत असताना अनन्य असलं पाहिजे. दुसरी गोष्ट नम्र असलं पाहिजे. जो नम्र आहे तो देवाला सुद्धा काय करतो, आळवता येत असतो, देवाला सुद्धा आळवता येत असतो. पण माणसाचं जीवन कसं असलं पाहिजे, नम्र असलं पाहिजे. आपला मुद्दा हा होता की माणसाचं जीवन त्याबरोबर अनन्य असलं पाहिजे. मग कुठेही जीवन अनन्य असलं पाहिजे, तर देवमान्य संतांशी, देवाच्या नामाशी आणि देवाशी जीवन अनन्य असलं पाहिजे. का बरं देवाशी जीवन अनन्य असलं पाहिजे? ज्याला सुखी व्हायचंय त्याने देवाशी अनन्य असलं पाहिजे. कारण भगवान परमात्मा कसा आहे, तो कृपाईसा
तुझ्या कोणी सांगा आणि माझ्या पांडुरंगा सारे का तो भगवान परमात्मा सुखरूप असल्यामुळे ज्याला सुख पाहिजे त्याने देवाशी आनंद झालं पाहिजे आणि देवाशी आनंद न जात आपल्याला सुखी होता येत नाही कारण त्याच्याकरता जगद्गुरु तुकारामांचं प्रमाण आहे देणे विना जीवा सुख आपुला तो एक देव करून घ्यावा देणे विना जीवा सुख नव्हे भगवान परमात्मा शिवाय आपल्याला सुख मिळू शकत नाही म्हणून देवाशी अनन्य असलं पाहिजे संतांशी कावर अनन्य असलं पाहिजे याच्याकरता महाराज प्रमाण सांगतात हरी प्राप्तीशी उपाय धरावे संतांचे देव आणि भगवंताची प्राप्ती करायची असेल तर संतांचेच पाय धरावे लागतात तेने भेटे देवा पे आपण भेटे देवा पे आपण भेटे देवा पे आपण पाई माता देविता गाये संता गाई माता देविता पाई माता देविता संतांच्या नावाने जर आपण बिल भरले तर देव आपल्याला आपोआप भेटतो महाराजांचं प्रमाण काय संता बाई माता देविता सद्भावे तेने भेटे आपल्या म्हणून महाराज जीवन जगत असताना देवमान्य संतांशी जीवन अनन्यासारखं संताविड प्राप्ती ऐसे वेद देती वाही म्हणून संताशी जीवन कसं असलं पाहिजे अनन्य असलं पाहिजे आणि देवाच्या नामाशी का जीवन अनन्य असलं पाहिजे कारण तुकोबाई म्हणतात तुका म्हणे नामा पाशी चारी मुक्ते ऐसे बहुता ग्रंथे बोलिले किंवा मुखी नाम अति मोक्ष ऐसी साक्ष बहुतांच म्हणून देवाशी देवमान्य संताशी आणि देवाच्या नामाचे जीवन अनन्य असलं पाहिजे यात एखादा शहाणा भादर असतो तो म्हणतो महाराज या तीन तत्वाशी जर जीवन नाही अनन्य केलं तर बिघडल काय महाराजाने तोटा सुद्धा सांगितला देवाशी जर आपण आपलं जीवन अनन्य नाही केलं तर महाराज म्हणतात विसरली दया विसरली दया ओर झाली हानी बसतील खाणी चौऱ्याय सुका बसतील खाणी चौऱ्याय सुका विसरली दया विसरली दया ओर झाली हानी बसतील विसरली तया थोर झाली हणी बचतील खाणे 84च्या म्हणून मायबाप जीवन करत असताना देवाशी विमुख होऊ नका वास्तविक पाहता माणसाने देवाला विसरलं नाही पाहिजे आणि माणसाने मरण विसरलं नाही पाहिजे जीवन जगत असताना दोन गोष्टी कधीच विसरू नये देव आणि मरण आणि दोन गोष्टी कधीच आठवणीत ठेवू नये
आपण केलेला एखादा उपकार आणि समोरच्या व्यक्तीने आपल्याला दिलेला त्रास कधीच महाराज लक्षात ठेवू नये. परंतु महाराज समोरच्याने दिलेला त्रास लक्षात ठेवतात. आम्ही नाही काय याच्यासाठी एवढं केलं, म्हणतो माझा एक शब्द हे ऐकत नाही, का बरं मी त्याच्याकडे जाऊ? मेलं तरी माणसं विसरत नाहीत आणि देवाला विसरलं नाही पाहिजे आणि मरण विसरलं नाही पाहिजे. या दोन गोष्टी लगेच विसरतात. अहो देवाला जरी विसरलं तरी चालेल, देव तुम्हाला विसरत नाही, पण माणसाने जीवन जगत असताना मरण कायम लक्षात ठेवलं पाहिजे. माणसं बरोबर संदीपान दादा सांगत असतात, आपल्या देशामध्ये भ्रष्टाचार होतोय, अत्याचार होतोय, अत्याचार होतोय, बलात्कार होतोय. ह्या ज्या गोष्टी कोणी करत असेल त्याने जर लक्षात घेतलं की एक दिवस आपल्याला मरायचंय मागा, त्याने जर हे लक्षात घेतलं आपल्याला मरायचंय, तर ह्या गोष्टी तो कधीच करणार नाही. परंतु हे गोष्ट लोक काय केलेत, मरण विसरले. म्हणतात का हे विसरली मरण बाप पुढे काय यासे गोडी लागेल सोडून. महाराज मरण विसरलं नाही पाहिजे. ऐका, एक राजा होता, भोगविलासी राजा होता. वयाच्या तारुण्यामध्ये त्याने बरेच लग्न केले होते आणि उतार वयात सुद्धा बरेच लग्न केले होते. स्त्री लंपट राजा होता. आणि कालाच्या ओघात असं झालं, अति सर्वत्र वर्जे कुठली गोष्ट अति झाली त्याची माती होत असते. राजाचं पुरुषत्व नष्ट झालं, त्याला नपुसकता प्राप्त झाली. मग राजाला अपमान वाटू लागला. संभाव्य कीर्ती मरणारे तिरच्छते, मरणापेक्षा सुद्धा वाईट वाटत असतं. म्हणून राजा म्हटला आपण आता आत्महत्या करायची. पण आपण जर आत्महत्या केली तर आपली बॉडी कुठेतरी कोणाच्या तरी नजरेस येईल आणि असं म्हणतील लोक की राजाने आत्महत्या केली. काय राजा असं म्हणतील, त्याला वाटलं आपल्याला मरायचं पण आपण जंगलात जाऊन म्हणू कुठला तरी वाघ आपल्याला खाईल. आणि मग वाघाने खाल्ल्यानंतर लोक म्हणतील राजा शिकारीला गेला होता आणि वाघाने हल्ला केल्याने राजा मरण पावला. या दृष्टिकोनातून राजा जंगलामध्ये निघून गेला. जंगलात गेल्यानंतर एका साधूचा आश्रम त्याला दिसला. त्याला वाटलं साधूचं दर्शन आपण करू आणि मग मरण्याकरता जाऊ. वास्तविक मोठ्या माणसाच्या दर्शनाने 4 गोष्टीची वाढ होत असते. अभिवादनशीलस्य नित्यवृद्धोपसेविनाः चत्वारे तस्य वर्धन्ते आयुर्विद्या शोभलम. या दृष्टिकोनातून राजा त्या ठिकाणी साधूच्या आश्रमात गेला. साधू महाराज धुनीच्या जवळ बसलेले होते. गेल्यानंतर साधूचं दर्शन घेतलं. साधूने बसायला आसन दिलं, प्यायला पाणी दिलं आणि त्या साधू महाराजाने राजाला नकशिकांत न्याहाळलं. तेव्हा साधू महाराज म्हणले तुमच्याकडे पाहिल्यानंतर मला असं वाटतं तुम्ही राजा आहे. हो साधू महाराज मी राजा आहे आणि तुमच्या चेहऱ्यावर मृत्यूची कळा पसरलेली आहे. बरोबर आहे महाराज, मी मरण्याकरता या ठिकाणी आलो. का म्हणतो राजा? अरे मरू नकोस. आणि महाराज काय करू जगून, माझं पुरुषत्व नष्ट झालं. साधू महाराज म्हटले मरू नकोस. त्या धुणीतलं एक चिमटभर भस्म घेतलं, राजाच्या हातावर ठेवलं. हा म्हणे तुझं काम होईल. आणि साधू महाराजांनी मुठभर भस्म गेलं तोंडात टाकलं. राजा घोड्यावर बसला. परत घरी आला. घरी आल्यानंतर बेफाम कामानं त्याला स्वतःवर कंट्रोल ठेवता येईना, ताबा ठेवता येईना. रात्र कशी काढली पण राजाला शंका निर्माण झाली. वास्तविक आपलं काम झाल्यानंतर माणसाला दुर्बुद्धी निर्माण होत असते. अशी दुर्बुद्धी कधी निर्माण होणे. राजाला वाटलं मी चिमुडवर भस्म खाल्लं तर मी बेफाम कामांना झालो. साधू महाराजांकडे मुठभर भस्म खाल्लं. साधू महाराजांचं काय होत असेल? काय गरज आहे का अशी शंका निर्माण करण्याची? राजा परत घोड्यावर बसला. साधू महाराजांच्या आश्रमात गेला. आल्यानंतर साधू विचारलं अरे राजा का परत आलास, तुझं काम झालं नाही का? साधू महाराज तू म्हटला महाराज माझं काम झालं पण मला एक शंका निर्माण झाली. म्हणे काय? मी चिमुडभर भस्म खाल्लं तर मी बेफाम कामांना झालो. तुम्ही तर मुठभर भस्म खाल्लं, मग तुमचं काय होत असेल? काय गरज आहे का विचारण्याची? साधू महाराज म्हणले अरे मी मुठभर खाऊ नाही तर किती खाऊ, माझं काय होत ते होऊ दे, परंतु तुझा चेहरा आता मात्र बदलला. म्हणजे काय झालं? येणाऱ्या 8व्या दिवशी 2 वाजता तुझा मृत्यू आहे. राजा लटलट कापू लागला, कारण साधूची वाणी कधी पोटी ठरत नाही. राजा घाबरून जाऊ लागला. पण महाराज आता मी काय करू? काय नाही, ज्यांच्याबरोबर वैर केलंस त्यांची माफी माग, गोरगरिबांना मदत कर, जिथे सत्कर्म चालू आहे तिथे जाऊन दान धर्म कर. राजा घोड्यावर बसला, वापस परत आला, गोरगरिबांना मदत करू लागला. ज्यांच्याबरोबर वैरत्व केलं त्यांची माफी मागू लागला. जिथे सत्कर्म चालू आहे तिथे दान धर्म करू लागला. करता करता 8 दिवस निघून गेले. 8वा दिवस उजडला. सकाळचे 10 वाजले. राजा लटलट कापू लागला. अंगात घाम अंगातून येतोय. शरीराचा 10 होऊ लागला. राजाचा 12 वाजल्या, 2 वाजल्या, 2:15 वाजता राजा काही मेला नाही. पूर्ण रात्र गेली. परत सकाळी राजा घोड्यावर बसला. साधूच्या आश्रमात आला. साधू महाराज तुम्ही तर म्हणलात की मी 2 वाजता मरणार आहे, परंतु मी तर काही मेलो नाही. साधू महाराज म्हणले बरं ठीक आहे असू दे, नाही मरू दे, परंतु या येणाऱ्या गेलेल्या 8 दिवसामध्ये तुझ्या मनात किती वेळा कामवृत्ती निर्माण झाली सांग राजा. राजा म्हटला कसली कामवृत्ती महाराज? अहो येणाऱ्या 8व्या दिवशीचं मरण माझ्या डोळ्यासमोर सारखं दिसत होतं, कामवृत्ती निर्माण झालीच नाही. मग साधू महाराज म्हणले अरे राजा तुला येणाऱ्या 8व्या दिवशीचं जसं मरण तुझ्या समोर सारखं दिसतंय तसं तर मला माझं मरण मी माझ्या डोक्यावर टांगलेलं सारखं दिसतंय. आम्ही मुठभर काय पाठीवर खाल्लं तरी आम्हाला काही
होणार नाही महाराज. याच्याकरता माणसाने मरण विसरलं नाही पाहिजे. देवाशी विमुख होऊ नका, संताशी का विमुख होऊ नका, कारण उद्धाराशी ठाव नाही भाग्यहीना विन्मुख चरणा संतांच्या. आपल्याला जर उद्धार करून घ्यायचा असेल तर संतच फक्त महाराज आपला उद्धार करून घेऊ. तेची माझे हित माझे हित करीती सकळ जे नेहा गोपाळ कृपा करी. महाराजांनी सकारात्मक सांगितलं. संतच अर्थात तेची माझे हित, संतच आपला फक्त काय करत असतात, उद्धार होण्याकरता काय करत असतात, आपली मदत करत असतात. मग उद्धार जर करून घ्यायचा असेल तर उद्धार असे किंवा जगद्गुरु तुकोबारे म्हणतात, इकडे काही म्हणतात काय मी उद्धार पावे ऐसे तुम्ही सांगा. संतजन, संतजन म्हणतात माझा उद्धार कशाने पावेल, संतजनावर माझा उद्धार कशाने पावेल हे सांगा. उद्धार होण्याकरता संताशिवाय आपला उद्धार कोणी करू शकत नाही. म्हणून देवमान्य संतांशी आपलं जीवन अनन्य असलं पाहिजे आणि देवाच्या नामाशी आपलं जीवन अनन्य केलं पाहिजे. ज्ञानोबा म्हणतात जो देवाच्या नामाशी विन्मुख आहे तो कसा आहे, पापी आहे. नामाशी विन्मुख तो नर पापिया हरिविन धावया न पवे कुणी. जो देवाची भक्ती करत नाही तो पापी आहे, अभक्त आहे किंवा दैवहत नाही जास्ती भक्ती तो पतित अभक्त हरिशी न भजसे दैवहत. मग तो देवाचं नामस्मरण करत आहे तो कसा आहे, पापी आहे, दैवहत आहे, फुटक्या कपाळाचा आहे, फुटक्या नशिबाचा वगैरे वगैरे तुम्ही काही म्हणून घ्या. म्हणून आपण जन्माला आलोत ना, तर आपल्या जन्माला आल्यानंतर आपल्याला आपलं मुख्य कर्तव्य काय असेल तर देवाचं नामस्मरण करणं हे आपलं मुख्य कर्तव्य आहे. देवाने आपल्याला हा देह दिला कशा करता, देवे दिला देह भजना घुमटा तो या झाला फाटा बाधिकेचा. देवाने आपल्याला हा देह देवाचं भजन करण्याकरता दिलेला आहे. परंतु आपण या देहाने देवाचं भजन करतो का? अहो मुळात हा देह मिळणं आपल्या हातात नाही महाराज, बरोबर आहे. ते जन्म घ्यायचं आपल्या हातात आहे का महाराज? कोणत्या गावात, कोणत्या जिल्ह्यात, कोणत्या तालुक्यात जन्म घ्यायचा आपल्या हातात आहे? आपले आईवडील कोण असावेत, आपला भाऊ कोण असावा, आपली बहीण कोण असावी आपल्या हातात आहे का? नाही महाराज. पण हा देह आपल्याला देवाने दिलाय, बरोबर आहे. आपल्याला देवाने हात दिले, देवाने आपल्याला पाय दिले. मग या पायाने काय केलं पाहिजे महाराज? पंढरीची वारी केली पाहिजे का तमाशाला गेलं पाहिजे? हाताने टाळी वाजवली पाहिजे का पत्ते केले पाहिजे? हा, तोंडाने गुटखा खाल्ला पाहिजे का तंबाखू खाल्ली पाहिजे? दोन्ही खाल्लं. देवाने सुंदर हात देह दिला कशा करता?
अहो देवाचं नामस्मरण करण्याकरता मग आपल्या या देहाने देवाचंच नामस्मरण आपल्याकडून झालं पाहिजे. जगद्गुरु तुकोबरे म्हणतात आपण जर देवाचं नामस्मरण करत नाही तर आपण नरदेह आहोत. आपण जर देवाचं नामस्मरण करत नाही तर महाराज म्हणतात विठोबाचे नाम नुच्चारेचे तोंड प्रत्यक्ष ते कुंड धर्मकाचे किंवा नामाविन मुख सर्पाचे ते दिल जीवान काळ सर्प आहे. अहो देवाने हा देह आपल्याला दिला मग या देहाने देवाचं नामस्मरण करणं हे आपल्या देहाचं काही सर्वस्व आहे महाराज. परंतु मुखात नाम येण्याकरता सुद्धा अनंत जन्माचे त्याचे बिहारी बैठावे. आता कितीतरी प्रमाण तुम्हाला आम्ही सांगू किंवा आमचे गायक मंडळी किती प्रमाण देतील 4 वाजता पण आपलं घड्याळ पुढे चाललंय त्याला चिंतन पुढे करायचं आहे. मग वास्तविक पाहता आपल्याला देह मिळाल्यानंतर आपण देवाचं नामस्मरण एवढ्या प्रेमाने घेतलं पाहिजे महाराज. पण तेवढ्या प्रेमाने आपण देवाचं नामस्मरण घेत नाही म्हणून साधू संतांना कळवळा येतो मायबाप. मला सांगा जगद्गुरु तुकोबाऱ्याने आपल्या पाया पडावं ही आपली योग्यता आहे का? परंतु जगद्गुरु तुकोबाऱ्या समाजाच्या पाया पडले का नाही? आपली योग्यता नाही महाराज ते. परंतु महाराज समाजाच्या पाया पडतात आणि म्हणतात महाराज मायबाप काय करा तुम्ही देवाचं नामस्मरण करा विठाल विठाल पाया विठवे तो तुम्हाला आपली योग्यता नाही तरी पण महाराज तुमच्या पाया पडतो. आपण काय करा देवाचं नामस्मरण करा किंवा हकारून हे सांगितलं का नाम घेता राहू नका. एवढा साधू संतांनी आग्रह करून सुद्धा आपण देवाचं नामस्मरण का बरं करत नाही महाराज? अहो सगळ्या परमार्थाचं सार काय महाराज? देवाचं नाम आहे. वेदाचं सार काय आहे? देवाचं नाम आहे. शास्त्राचं सार पुराणाचं सार देवाचं नाम आहे. कीर्तनाचं सार सुद्धा काय देवाचं नामच आहे. भागवताचं प्रवचनाचं सगळ्याचं सार 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 विठोबा नाम तुझे सार. मग सगळ्याचं सार जर देवाचं नाम आहे तर आपण घेतलं पाहिजे का नाही? किंवा नाथमानाचे प्रमाणे बघा वेदाचे सार हरी अक्षरे दोन्ही एका जनार्दनी हरी बोला किंवा 24 जाण साई शास्त्री कारण 18 आहे किंवा वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन एक नारायण सार जपा. मग देवाचं नामस्मरण घेतलं पाहिजे का नाही? आता तू सोडा मी आमचं सांगतो काय होत असतं. आनंदी तीर्थक्षेत्रामध्ये आमच्या गुरुवारांची कीर्तन असले आम्ही काय करतो ते मोबाईल रेकॉर्डिंग करण्याकरता घेऊन जायचो आणि मग आपल्या आवडत्या वक्त्याचे आपल्या आवडत्या गुरुवारांची आम्ही चिंतन रेकॉर्डिंग करायचो. मग वक्ता बोलत असताना त्याचं बोलणं रेकॉर्डिंग करून घ्यायचं आणि मधलं भजन आलं कसं विडाला विडाला की लगे रेकॉर्डिंग बंद करायची. म्हणजे आम्हाला सुद्धा देवाचं आवडत नाहीच की याचा अर्थ असा मुळीच नाही. याचा अर्थ असा ते विठ्ठल विठ्ठल म्हणण्यामध्ये विनाकारण मी खराब होतो म्हणून फक्त बंद केलं असं एवढाच त्याचा अर्थ आहे. पण देवाचं नाम हे सर्वस्व आहे ते आपण केलं पाहिजे. परंतु कितीही आग्रह करू द्या लोक काय देवाचं नामस्मरण करीत नाहीत. पण का करीत नाहीत देवाचं नामस्मरण याच्याकरता माझ्याकडे एक प्रमाण आहे. त्याच्या अगोदर दृष्टांत सांगतो मग प्रमाण सांगतो. मग काही वेगळीच मजा लक्षात येईल आपल्या विडाला विडाला. दृष्टांत नाही आहे का? कीर्तन झालं महाराजांचं कीर्तन झालं आणि परगावून लोक जुन्या काळात कीर्तना करता यायचे. मग कीर्तन झाल्यानंतर परगावून आलेले काही लोक महाराजांचं दर्शन घेतलं
आणि लगेच जायला निघाले. पण त्यातल्या एका व्यक्तीची आणि त्या महाराजांची चांगली ओळख असल्यामुळे महाराज चहा पाणी करा, पीक पाणी बरं आहे का, लेकर बाळ चांगली आहेत का, चौकशी करण्याकरता वेळ लागला. माणसं निघून गेले, माणसाला एकट्याला जावं लागलं. परंतु जात असताना वाटामध्ये एक नदी होती आणि त्या नदीच्या कडीला आपल्या तिकडे जिथं काल्याचं कीर्तन करतो तिथं कसे झाड येते, वडाचं. तसं तिथं एक वडाचं झाड होतं. मग तो एकटाच माणूस चालला, बिचाराला सोबत नाही कुणी, आपलं जीव मोठी धरून जाऊ लागला. पण तो वडाच्या जवळ जवळ जसा गेला तसं आहे ना, राम 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 नामाचा काय केला, वेग चालू केला. झाडा खालून जाताना तर अगदी द्रुत गतीमध्ये राम 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 पात्रा उतरला. कसा बसा नदीचं पात्र चढून गेल्यानंतर त्याच्या गावातल्या काही दिवट्यांचा प्रकाश त्याला दिसला. मग देवाच्या नामाचा जरा उच्चार कमी आला. घरी गेल्यानंतर देवाचा भाव. मला फक्त एक सोपं विचार सांगायचं, मला सोपं उत्तर द्या की त्या माणसाने त्या वडाच्या झाडापासून जात असताना देवाचं नामस्मरण का बरं केलं असेल? हा, कशाची भीती त्याला? त्याची भीती तुम्हाला सांगतो मी. त्याला त्या वडाच्या झाडावर असणाऱ्या भूताची भीती. त्याने काय केलं, देवाचं नामस्मरण करू लागला. त्याला माहिती होतं की देवाचं नाम घेतलं भूत काय होतंय, घाबरतंय. याचा अर्थ देवाचं आणि भूताच्या नामाचं काय आहे, वाकडे. हे त्याला चांगलं माहिती. बळे भूत बाधा ते मला उक्त पूर्वार्ध सांगा. हरि उच्चारणी मंत्रपय आगाध बळे भूत बाधा. हे त्याला चांगलं माहित होतं म्हणून त्याने देवाचं नामस्मरण केलं. याचा अर्थ हा की देवाचं आणि भूताचं वाकडे. म्हणजे भूत कधी देवाचं नाम घेत नाही. म्हणजे देवाचं नाम घेत नाही ते कोण आहे, आता ते तुम्ही म्हणून घ्या. नाथमाला तुम्हाला सांगतो, उगाच माझ्यावर रागवू. नाथमाला म्हणतात, अरे मूर्खा, तुझ्या मुखामध्ये देवाचं नाम येत नाही. अरे मूर्खा, याच्याकरता तू उत्तरार्ध पूर्वार्ध आहे. तुम्ही नाथ महाराजांचा हरिपाठ वाचून घ्या. कशाला तुम्हाला तसं म्हणा, देवाचं नामस्मरण आपण केलं पाहिजे. मग साधकाने महाराजाला प्रश्न विचारला, महाराज तुम्ही आम्हाला अर्धा पाऊण तास झालं देवाचं नामस्मरण केलं पाहिजे सांगता, पण देवाचा आणि तुमचा संबंध काय? एवढी तुम्ही त्याची बाजू घेऊन मागापासून बोलता. तुमचा आणि त्याचा संबंध काय? तो बरं म्हणतात देवाचा आणि आमचा असा संबंध आहे. एकंदर शिक्का पाठविला इह लोका आलो म्हणे तुका नामाचा धारक. आम्ही कोण आहोत? नामधारक आहोत. देवाचा आणि नामाचा आमचा काय संबंध आहे? तर आम्ही नामाचे धारक निरोधकार आणि देवाचं नाम म्हणजे आम्ही अर्थात नामधारक आहोत. जगद्गुरु बरे स्वतःची पदवी सांगतात महाराज. आता एक पदवी नामधारक, नामनिष्ठ परायण. आता आहे का पदवी? आता पदवी बघा विनोदाचार्य, अशा पदव्या बऱ्याच आहेत. भागवत ब्रह्मर वगैरे वगैरे पदव्या आलेल्या आहेत. परंतु सद्गुरु जोग महाराज स्वतःची पदवी सांगत असताना सांगायचे. हजारो कीर्तनकार समाजाला सद्गुरु जोग महाराज संस्थेतून बाहेर पडले. संस्था ज्यांनी स्थापन केली ते सही करताना अशी सही करायचे, आपला पंढरीचा वारकरी विष्णू नरसिंह जोग, अशी सही करायची. काय अधिकार असेल त्यांचा? आणि आपण विनाकारण पदवी लावून घेतो. मुद्दा हा आहे की जगद्गुरु तुकोबा म्हणतात मी नामधारक आहे. बरं महाराज तुम्ही नामधारक आहे, तुम्ही हे देवाचं नाम घेतलंय का? महाराज म्हणले हे नाव देवाचं मी काय केलंय? तुका म्हणे चाकुनी सांगे मज अनुभव आहे अंग. हे देवाचं नाव मी चाकलंय. मग महाराज हे जर नाव तुम्ही चाकलंय, जर हे देवाचं नाव घेतलंय तर देवाचं नाम लागतंय कसं? याचं उत्तर महाराज अवघ्याच्या पहिल्याच नाम गोड नाम गोड नाम गोड
गोड सकळे. अभंगाच्या पहिल्या चरणात मला सांगतात देवाचं नाम कसं आहे, गोड आहे. महाराजांनी काही दुरुक्ती केली. एखादी गोष्ट जेव्हा निश्चयाने सांगायची असते तेव्हा निश्चयार्थी दुरुक्ती होत असते. महाराज म्हणतात देवाचं नाम कसं आहे, गोड आहे. तुकोबाराय म्हणतात की आम्हाला हे देवाचं नाम अमृतच आहे असं तिके पुढे. किंवा नामदेवराय म्हणतात नामा काय प्रमाणे ते अमृतावनी गोड नाम तुझे देवा. नामदेव महाराजांना देवाचं नाम अमृतापेक्षा कसं लागतंय, गोड लागते. तुकोबारायाला अमृता देवाच्या नामापुढे अमृत फिकं लागते. ते नाम आपल्याला तंबाखू एवढं सुद्धा गोड लागत नाही. हसण्याकरता बोलत नाही महाराज मी. काय गंमत आहे, ते शब्द असा आलाय नामगोड. नामगोड याचे दोन अर्थ आहेत. पहिल्या गोड शब्दाचा अर्थ रसवाचक घ्या आणि दुसऱ्या गोड शब्दाचा अर्थ अनुकूल वाचक असा घ्या. देवाचं नाम कसं आहे, गोड आहे. याच्याकरता परमार्थिक शतकोटीमध्ये विचार आलेला आहे. हे जगद्गुरु तुकोबारायांनी देवाचं नाम गोड आहे म्हणजे एकदा सांगून भागत नव्हतं का, हे दोनदा का सांगितलं याच्याकरता एक कोटी सांगितली सांगतो. परमार्थिक शतकोटीमध्ये असा विचार आलेला आहे, काही गोष्टींची सुरुवात गोड असते आणि शेवट कडू असतो. काही गोष्टींची सुरुवात कडू असते, शेवट गोड असतो. काहीची सुरुवात कडू असते आणि शेवटही कडू असतो. काहीची सुरुवातही गोड आणि शेवटही गोड असतो. आता याच्याकरता काही ज्ञानोबरांची ओळख आपल्या समोर मांडतो. काही गोष्टीची सुरुवात गोड आहे आणि शेवट कडू. याच्यामध्ये ज्ञानोबरा म्हणतात की बापा विषाची मधुरता जने उपजे आवडे चित्ता परिणाम विचारिता प्राणोहरे. विष आहे विष. महाराज विष कसं आहे, गोड आहे. ज्ञानोबा सांगतात म्हणून ज्ञानोबरांच्या वाणीवर माझा पूर्ण विश्वास आहे. तुम्हाला जर खोटं वाटत असेल तर तुम्ही पिऊन बघा. म्हणजे मी गेल्यानंतर निघून गेल्यानंतर तुम्ही पिऊन बघा. कारण माझा विश्वास आहे विष कसं आहे, गोड आहे. परंतु सुरुवातीला जरी गोड लागत असलं तरी परिणाम विचारिता प्राणोहरे. शेवट कसा आहे, कडू आहे. दुसरा सिद्धांत सांगितला होता की काही गोष्टीची सुरुवात कडू आहे परंतु शेवट गोड आहे. औषधाच्या कडवटपणी दे अमृताचे पुरवणी. औषध जरी कडू असलं तरी त्या कडू औषधाने आपला आजार कसा होत असतो, बरा होत असतो. म्हणून काहीची सुरुवात कडू आहे परंतु शेवट गोड आहे. आणि काही गोष्टींची सुरुवातही कडू आहे आणि शेवटही गोड आहे, कडूच आहे. याच्याकरता जास्त मी माझी वाचा शिनवत नाही. याचा अनुभव प्रत्येकाला असेल. चला, कारण सरकार मान्य दुकानातून बाहेर आल्यानंतर काही माणसं थुकत बाहेर पडतात कडू आहे म्हणून, आणि तिथून बाहेर आल्यानंतर गटारीत दौडतात कशामुळे, कडू केलेत म्हणून. याच्याकरता जास्त सांगत नाही. आणि काही गोष्टींची सुरुवातही गोड आहे आणि शेवटही कसा आहे, गोड आहे. भगवंताची प्राप्त होण्याच्या पूर्व काळामध्ये भगवंताचं नाम घेण्याकरता कसं आहे, गोडच आहे. आणि भगवंताची प्राप्ती झाल्यानंतर सुद्धा आनंद मिळवण्याकरता देवाचं नाम कसं आहे, तुका म्हणे भक्ती सुखरूप आदी आणि सुखरूप अंती. म्हणून देवाचं नाम कसं आहे, गोड आहे. याच्याकरता जगद्गुरु तुकोबारायांनी दुरुक्ती केली. नाम गोड पुढे गोड. वास्तविक पाहता देवाचं नाम कसं आहे, गोड आहे. परंतु आपल्याला गोड लागतंय का? संसार कसा आहे, संसार मान हल्लो का, संसार कसा आहे, संसार कडू आहे हे तुम्हाला माहिती आहे. तरी सुद्धा तुम्ही संसार करता इतके तुम्ही गोड आहे. बरोबर आहे, संसार कडू आहे आपल्याला माहिती आहे. ज्ञानोबरांची विषय विषयाचा परिमाडू गोड परमार्थ लागे कडू आणि कडू विषय तोची गोड जीवाशी झाला. मग कडू गोड केव्हा लागत असतं, लोभ सर्प डंकला करू काय, जेव्हा लोभी सर्प आपल्याला चावतो त्यावेळेला कडू गोड लागत असतं आणि गोड कडू लागत असतं. महाराज पण मुळात देवाचं नाम कसं आहे, गोड आहे. देवाचं नाम गोड. हा त्याच्या नामाचा काय आहे, स्वभाव आहे. महाराज आता हा गुळ आहे, हा गुळ आहे. हा जर गुळ आमच्या महाराजांनी खाल्ला तुम्हाला कसा लागेल, गोड लागेल. आणि आमच्या अशोक महाराजांनी खाल्ला तर त्यांना सुद्धा गोड लागेल. अशोक महाराजांनी हा जर गुळ आंधळात जाऊन खाल्ला तर कसा लागेल, आंधळात कडू लागेल का? अहो अंधारात सुद्धा गोडच लागेल आणि उजाडात सुद्धा गोड लागेल. त्यांच्या गावाकडे जाऊन खाल्ला तरी कसा लागेल, आहे का नाही? मृदंग वादकाने खाल्ला तरी, गायकाने खाल्ला तरी, कीर्तनकाराने खाल्ला तर लागेल का? खाऊन बघू का? खाऊनच बघू. गोडच आहे बघा. काय गुळाचा गोड हा स्वभाव आहे महाराज. तसं देवाचं नाम गोड हा देवाच्या नामाचा स्वभाव आहे. परंतु देवाचं नाम आपल्याला गोड लागत नाही. मग दोष देवाच्या नामाचा आहे का आपला आहे, आपला दोष. ह्याच्याकरता सुद्धा ज्ञानोबरांच्या ओव्या सांगतो तुम्हाला. आकाशाच्या चांदण्या पिवळ्या असतात का पांढऱ्या असतात, पांढऱ्या असतात. बरोबर आहे. आणि दूध गोड आहे का कडू आहे, गोड आहे.
आकाशातल्या पांढऱ्या चांदण्या असतात, परंतु एखाद्या कावीळ झालेल्या व्यक्तीला ना तरी दिटी वेधिली कवळे चांदण्या ते म्हणे पिवळे, किंवा ना तरी जोरे विटाळले मुख दुधाते म्हणे कडू. मग दुधाचा दोष आहे का चांदण्याचा दोष आहे? दोष त्या व्यक्तीचा आहे. वास्तविक चांदण्या पांढऱ्याच असतात, परंतु एखाद्या पाहणाऱ्याला त्या पिवळ्या दिसतात. दूध गोडच असते, परंतु एखाद्या पिणाऱ्याला ते कडू लागते. मग दोष दुधाचा नाही किंवा दोष चांदण्याचा नाही, तर तो दोष त्या व्यक्तीचा आहे. तसं देवाचं नाम मुळात गोडच आहे. देवाचं नाम आपल्याला गोड लागत नाही, हा दोष आपला आहे, देवाच्या नामाचा नाही. चला 100% देवाचं नाम कसं आहे? गोडच आहे. महाराज साधक महाराजांना म्हटले, महाराज देवाचं नाम गोड आहे हे आम्हाला समजलं बरं का, पण देवाचं नाम जर आम्ही घेतलं तर आम्हाला फायदा काय? आवाज एखादा मंद जरी माणूस असला तरी त्याच्यामध्ये जर काही फायदा नसेल तर त्याच्यामध्ये तो प्रवृत्त होत नाही. प्रयोजन उद्दिष्ट मंदोपी न प्रवर्तते. मग आम्हाला काहीतरी फायदा सांगा नाही याच्यातून. महाराज म्हणतात, पुरे कोड सकळ तुमच्या सर्व इच्छा काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठल, किंवा अवघे लाभ होते एखाद्या चिंतने नामसंकीर्तने गोविंदाचे. अहो तुम्ही जर तेवढ्या श्रद्धेने जर देवाचं नामस्मरण घेतलं तर तुमची कोणतीही इच्छा पूर्ण होत असते. अहो माणूस यमाच्या दारातून सुद्धा माघारी येतो, एवढी देवाच्या नामात ताकद आहे. एवढा दृष्टांत सांगतो ना 8 तास घेतो विठ्ठल दृष्टांत सांगतो, आपल्या अधिक लक्षात येईल. एका ठिकाणी सप्ताहातील कीर्तन संपलं. कीर्तन संपल्यानंतर आमच्या भागामध्ये, आमच्या भाग केलेला नाही, आमच्या भागामध्ये जागराचा कार्यक्रम होत असतो. कीर्तनकाराचं कीर्तन झालं आणि जागराचा कार्यक्रम चालू झाला. आणि मग 12:30 वाजता साधारणतः जागराचा कार्यक्रम चालू झाला असेल. 12:30 वाजले, 1 वाजले, 1:30 वाजले, पण जागर काही बंद होत नव्हता. मग कसं ते 1:30 वाजता त्या जागरातला काय झाला? चहा असतो काय आपल्याकडे भजनामध्ये चहा. तो चहा तो एक जण माणूस त्या भजनी मंडळाला घेऊन आला. मग त्या भजनी मंडळाने सगळ्यांनी चहा घेतला. येथील एका माणसाने चहा घेतला आणि मग मला इथंच भजन केलं, इथं कशी काय तंबाखू खायची. म्हणून तिने काय केला, बाहेर जाऊन तंबाखू खायला गेला. लघुशंका केली आणि तंबाखू खायला लागला. मग तंबाखू खायला लागल्यानंतर गंमत अशी झाली की त्या भजनात बसलेल्या माणसाचं, नेमकं त्याच माणसाचं आयुष्य संपलं होतं, परंतु ते यमदूत जे होते ते आले होते, परंतु त्या यमदूताला भजन चालू असल्यामुळे भजनामध्ये येता याचा अर्थ यमदूत भजनाकडे येत नसतात, यमदूत कीर्तनाकडे येत नसतात. जे येत नाहीत ते कोण आहे ते तुम्ही तुमचं समजून घ्या. त्याच्यामुळे ते यमदूत काही त्या भजनाकडे त्यांना येता नाही आलं. मग हा व्यक्ती बाहेर आलेला पाहिला. अरे म्हणले बघा बघा म्हणे तो व्यक्ती आला बरं का बाहेर. उचला म्हणले याला, पटकेन उचला. त्याला तंबाखू सुद्धा खाऊ दिली नाही. काय उचलला आणि यमाच्या दारात हजर केला. यमाने त्याच्याकडे पाहिला, अरे 12:30ची वेळ होते, इतका कसा काय वेळ झाला? आम्ही काय करू म्हणले, महाराज जरा उशिरा आले, उशिरा कीर्तन चालू झालं, उशिरा संपलं. आणि मग म्हणले हा जो माणूस होता ना, हा माणूस म्हणे खाली तो तसल्यात बसला होता. म्हणले काय म्हणले यमाला, यमाचे यमदूत, हा माणूस खाली तसल्यात बसला होता म्हणले. आणि हा तसल्यात बसलेला असल्यामुळे आम्हाला काही तसल्यात जाता येईना आणि तसलं काही संपाना म्हणले. म्हणून आम्हाला यायला वेळ झालं. पण आम्ही सुद्धा खूप हुशार आहोत. करता करता तसल्यातला काय झाला म्हणले, चहा आला, चहा. आणि तसल्यातला चहा आल्यानंतर हा माणूस चहा पिला आणि तंबाखू खाण्याकरता तसल्यातून बाहेर आला. मग आम्ही पण तुमचे शिष्य आहोत. चहा पिऊन बाहेर आल्यानंतर तंबाखू खाऊन आत जायच्या आत, म्हणजे तंबाखू खाऊन तसल्यात जायच्या आत आम्ही याला काय केलं, इथे घेऊन आलो. म्हणजे यमदूत भजन सुद्धा नाव घेत नाही. हे नेलेल्या व्यक्तीनं ऐकलं, अरे म्हणलं हे भजनाला घाबरते बघाय. भजनात त्याच्या लक्षात आलं, असं गच्च आवळून बांधला होता ना, अरे तुम्हाला सोडा की म्हणला आता किती वेळा, अरे 11 वाजता आले म्हणजे आता सोडा बंद करा म्हणले. तुला सोडायला आणलं का म्हणलं इथं, अजिबात नाही. मग हा नेलेला माणूस म्हणला, तुम्ही जर नाही सोडलं तर मी काय करीन, तसलं म्हणीन मला, म्हणू का म्हणला मग तसलं. यमदूत म्हणले तुझ्या पाया पडतो बाबा, तसलं काही म्हणू नको. पण त्यानं काही ऐकलं नाही, तसलं म्हणलं. आणि तिथून आपण म्हणायचं तसलं, म्हणायचं तसलं, म्हणायचं का तसलं करा. हातवर करा, सगळे हातवर करा, हातवर करा मोठ्या प्रेमाने. महिला पुरुष सर्वजण हातवर करा, सर्वजण हातवर करा. बिरोबार
देवाचं नाम गोड आहे आणि देवाचं नाम जर आपण प्रेमाने घेतलं तर सगळ्या इच्छा काय होतात, पूर्ण होतात. मग जेवढा आपण देवाचं नामाचा अधिक अधिक उच्चार करू तेवढं आपलं काय होत असतं, आपली जी जीभ आहे ती जीभ इतर रसाला भेटून जाते. रसनाय रसाविते रसनाय रसाविते ओ रसनाय रसाविते रसनाय रसाविते रसनायरा रसाविटे घेता घोटे अधिक आहे. पण ही अवस्था कधी होते, जेव्हा आपण देवाचं नाम आपण सारखं सारखं करू तेव्हाच ही अवस्था होत असते. आज गोड असा योग या ठिकाणी आलेला आहे. दोन उत्कृष्ट कीर्तनकार आहेत आणि ते उत्कृष्ट गायक आहेत, ते आज आमच्या वाटेला आलेले आहेत. वास्तविक मला दीपक महाराजांची हाजरी आहे का नाही मला माहिती नव्हतं, परंतु अशोक महाराजांनी सकाळी फोन केला, महाराज या ठिकाणी मी येणार आहे आणि चांगलं नियोजन असतं म्हणून आमच्या बंधूला म्हणलं त्यांचं चॅनल आहे संत महिमा नावाचं, म्हणलं हा कार्यक्रम कुठेतरी आपल्या चॅनलला दाखवा. इथून मागं कधी दाखवलं का नाही मला माहिती नाही बरं का, परंतु असा एखादा मीडिया प्रभारी इथं पाहिजे, कारण आपला मोठा उत्सव आहे आणि बऱ्याच दिवसापासून चाललेला आहे आणि चांगले कलाकार मंडळी आपल्या सप्ताहात आहेत. म्हणून आता म्हणलं चला बाबा ते तुमचं चॅनल घेऊन करा तेवढं आमचं रेकॉर्डिंग कीर्तन कुठेतरी वर टाकता येईल. आमचे मोठे बंधू प्रशांत यादव ते सुद्धा माझ्यासोबत आलेले आहेत. वास्तविक आता वेळ आपल्याला झालेला आहे, 2 चरणाचा अर्थ आपण पाहिलेला आहे आणि उर्वरित 2 चरणाचा अर्थ आपण कधीतरी वेळ भेटल्यानंतर नक्कीच त्याचं चिंतन करण्याचा आपण प्रयत्न करू. तुरंत आपण त्याचा सरळ सरळ भावार्थ पाहू. रसना येरा रसा घेता गोटे अधिक हे. मग आपण जर देवाचं नामस्मरण सारखं सारखं घेतलं तर आपली जीभ जी आहे काय होते, इतर रसाला मिटून जाते. पण तुम्ही जर इतर रसाच्या मागे लागलात तर तुम्हाला मरणाची प्राप्ती होणार आहे. आणि कारसे मरण गाठे परंतु या जर नामस्मरण केलं तर येणे तुटे संसारे. म्हणून करता देवाचं नामस्मरण करा. महाराज म्हणतात आम्ही आमच्या वाणीने इतकं देवाचं नामस्मरण केलं, एवढं देवाचं नामस्मरण केलं तर देवाचं नामस्मरण हाच आमचा आहार झालेला
अधिक हे भगवंताचं नामस्मरण करणं हाच आमचा काय झालेला आहे, आहार झालेला. एवढी नाम साधना आम्ही आमच्या जीवनामध्ये करून घेतली.
म्हणून आमची जीभ जी आहे रसनाई रसायने इतर रसाला भेटून गेलेली आहे. घेता गोटे अधिक हे माझ्यासे तुमच्या जीवनामध्ये हा योग प्राप्त व्हावा. कोणता? आपला सुद्धा आहार देवाचं नामस्मरण व्हावा ही भगवंताकडे प्रार्थना करतो. आणि माझ्या पूर्णविराम देतो. यथामती अवकाश अभंगावर बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे. जे काही योग्य आहे ते सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेतील गुरुवारांचं आहे. जे काही चुकीचे ते माझ्या बुद्धीचे दोष. वास्तविक मी काही मोठा कीर्तनकार नाही. माझ्यापेक्षा इथे परमार्थिक साधनेने मोठी असलेली माणसं उपस्थित आहेत. आमचं जेवढं वय सुद्धा नाही तेवढी यांची तर परमार्थिक साधना झाली. आमचे ताते आहेत, आमचे प्रकाश महाराज आहेत, आमचे आजोबा या ठिकाणी बापूबा आहेत, आमच्या आधी आता सगळीच माणसं मला त्यांचं नाव माहिती आलेली. आमचे वैजनाथ महाराज आहेत, प्रकाश महाराज आहेत, अशोक महाराज आहेत, दीपक महाराज आहेत, द्वारकादास बाप्पा आहेत, आमचे अण्णा आहेत. सगळेच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि वास्तविक आता आमचे हरिभक्तपर्यंत आमचा नवीन परिचय, जुना परिचय आमचा काही लक्षात आलेला नाही महाराज. परंतु आता तुम्हाला मात्र मी विसरत नाही. गोविंद महाराज चव्हाण यांची उपस्थिती या ठिकाणी आहे. सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि या ठिकाणी सेवेला पूर्णविराम देतो. बोललो जैसे बोलविले देवे माझे तुम्हा ठावे जाती कोण क्षमा काही नका धरू कोप संत माय बाप दिनावरी झालेली सेवा संत सावका महाराजांच्या चरणी, ग्रामदेवत हनुमंतराजांच्या चरणी, आपल्या गावातील कानेश्वर भगवंताच्या चरणी सेवा समर्पित करतो. आणि या ठिकाणी सेवेला पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर